पोकळी निर्माण झाली। राज्यभरातले सर्वपक्षीय नेते बारामतीत आता दाखल झालेत। काही वेळातच अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। अजित पवार यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीमध्ये त्यांचं पार्थिव आणण्यात आलं। तिथून अंत्ययात्रा काढली जाईल आणि अखेर विद्याप्रतिष्ठानमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। अजितदादांचा आता अखेरचा प्रवास सुरू झालाय। विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अंत्यविधीची सगळी तयारी सध्या पार पडली। सुप्रिया सुळे यांनी हे सगळं नियोजन केलंय। ज्या पद्धतीने या दुःखद समयी त्या कुटुंबासोबत धीरोदात्तपणे उभ्या आहेत हे आपण पाहतोय। विद्याप्रतिष्ठानमध्ये नेमकं कसं नियोजन करण्यात आलं या सगळ्याचा आढावा त्यांनी घेतला। कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी मोठी बहीण या रूपामध्ये धीर दिल्याचं आपण पाहिलं। कारण केवळ पवार कुटुंबावरच असं नाही तर राज्यावर सुद्धा हा एक मोठा आघात आहे। एक उमेदीचा काळ अजित पवार यांचा सुरू होता आणि त्यातच अशा पद्धतीनं दुर्दैवी त्यांचं निघून जाणं एक मोठा धक्का देणारं ठरलंय। सध्या विद्याप्रतिष्ठानवरची ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। अजितदादांचा अखेरचा प्रवास आता सुरू झालाय। काही वेळातच अंत्ययात्रेनंतर विद्याप्रतिष्ठानमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडतील। मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेत। अजित पवार यांनी कधीच जातीभेद केला नाही, आम्हालाही नेहमीच पाठिंबा दिला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। आता सरकारसोबत अजित पवार यांनी एक नवी इनिंग सुरू केली होती। ती दीर्घकाळ चालेल असं वाटत होतं, मात्र त्यातच काळानं हा क्रूर असा घाला घातला। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे। रोहन, आता विद्याप्रतिष्ठानमध्ये सगळी तयारी झाली। सुप्रिया सुळे सगळ्या नियोजनाचा आढावा घेत आहेत। राजकीय कार्यकर्ते आलेत का? काय सध्या चित्र दिसतंय? केवळ राजकीय कार्यकर्तेच नाही तर महाराष्ट्रातून मोठा जनसमुदाय जो आहे तो विद्याप्रतिष्ठानमध्ये दाखल झालेला आहे। राज्यातील जवळपास सगळे मंत्री आमदार जे आहेत ते अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये येत आहेत। अगदी व्हीआयपी गेटमधून सत्ताधारी पक्ष असेल, विरोधक असतील, हे सगळे नेते जे आहेत ते आता दाखल होत आहेत। स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, विजय वडेट्टीवार, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष जयस्वाल, राज्यमंत्री माधुरी मिसाळ देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे संपूर्ण कुटुंबासहित आतमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये दाखल झालेल्या आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री प्रतिभा काकी देखील होत्या आणि आता राज्यमंत्री माधुरी मिसाळ आहेत आणि सिद्धार्थ शिरोळे जे की शिवाजीनगरचे आमदार आहेत, बोर्डीकर आहेत, हे सगळेजण जे आहेत ते आता या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये सध्याच्या घडीला दाखल होत आहेत। वंदना चव्हाण राज्यसभा खासदार देखील काही वेळापूर्वी आतमध्ये गेलेल्या होत्या आणि माधुरी मिसाळ ज्या आहेत त्या देखील आता आतमध्ये प्रवेश करत आहेत। राज्यातील जवळपास सगळेच आमदार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण ठिकाणी बातचीत जी आहे किंवा या काम सगळ्याचा आढावा जो आहे तो घेतला जातोय। सध्या माधुरी मिसाळ माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत, परंतु दुसरीकडे काटेवाडीतून अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते पार्थिव आणि पुण्यासाठी विशेष तुम्ही देखील पुण्यातून येतात, काय पुण्यासाठी दादांचं जाणं हे खरं तर मनाला चटका लावून दे। आज आम्हाला दादांसाठी अशा कार्यक्रमाला उपस्थित इथे राहावं लागेल हेच मला वाटतं की खूप दुर्दैवी आणि खूपच खराब गोष्ट झाली जी काही झाली ती। आणि दादांसारखा उत्तम प्रशासक, उत्तम नेता, सगळ्यांशी आमचे तर संबंध दादांशी गेली 30-35 वर्षापासून संबंध आहेत माझ्या मिस्टरांपासून आणि आम्हाला अशा पद्धतीने दादांना श्रद्धांजली व्हायला लागते हे अजूनही मनाला पडतं। पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष तुम्ही देखील खरं तर पुण्यातून आमदार म्हणून येत होता, काय वेगळ्या आठवणी पुण्यासंदर्भात? दादांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत। नुसतं पालकमंत्री नाही, खूप संबंध पण आमचे वैयक्तिक संबंध पण, फॅमिली संबंध पण चांगले होते, सुनेत्रा वहिनींशी वगैरे असेल आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अचानक त्यांचं जे काल हे जाणं होतं ते अतिशय दुर्दैवी।
हे मित्रा तू बाहेर काम आहे यार, तू 4 वेळेस येतो, पोलीस 4 तुला तू नाही आहे, त्यांनी दिलं. सर्वांना विनंती आहे, कृपया विनाकारण गर्दी करू नका. गेट नंबर 5 आणि 6 ओपन करायचा आहे. एक आह भरी होगी हमने ना सुनी होगी,